खाणारे खातच राहतील आणि बनवणारे बनवतच राहतील. उकडलेले बटाटे सालीकडून स्वच्छ करायचे, लहान आकाराच्या किसणीने किसून घ्यायचे. आता यामध्ये लाल तिखट, हळद, भाजलेली जिऱ्याची पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ घालायचे, कसुरी मेथी घालायची, तांदळाचं पीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा. बाजूला ठेवायचं. तोपर्यंत एका प्लेटीमध्ये तांदळाचं पीठ, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं, एकसारखं मिक्स करून घ्यायचं. मळलेल्या गोळ्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे. हलक्या हाताने प्रेस करून याला टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आणि तांदळाच्या पिठामध्ये घालून घ्यायचे. आणि एक्स्ट्राचं तांदळाचं पीठ आहे ते झाडून बाजूला काढून घ्यायचं. गॅसवरती पसरट आकाराचं पॅन गरम करायला ठेवायचं. तेल घालून घ्यायचं. गरम झाले की यावरती टिक्की घालून घ्यायच्या. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या. अजून कुरकुरीत करण्यासाठी अशा पद्धतीने मॅशरने मॅश करून घ्यायच्या, म्हणजे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजल्या जातात. आता कुरकुरीत झाले की बाजूला काढून घ्यायच्या. दही आणि साखर फेटून घेतली ती यावरती घालून घ्यायची. हिरवी चटणी घालायची, बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, शेव घालायची, लाल तिखट, आमचूर पावडर जे तुम्हाला घालायला आवडेल ते घालून घ्या. चटपटीत रेसिपी एन्जॉय करा.